तो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय, त्यांना ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय. पण येणारे जर समजा रिझल्ट समजा विचित्र लागणार असतील तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे. हे सगळं सुधारलं पाहिजे, हे सगळं नीट झालं पाहिजे. या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल, पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत. अहो, हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात. अमेरिकेसारख्या देशामध्ये, सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात. 3-4 देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं, तेही कुठे? आफ्रिकेत. पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो. बरं, हे मी एकटा नाही बोलत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत. त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, माझ्याकडे खूप आहेत. पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी, आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे, ठाण्याचे, नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे, घराघरामध्ये जा, तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. आमचा गजानन कुठे गेला? काळे गजानन, आमच्या गजाननने काल एक गोष्ट शोधून काढली. तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर. तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे. चला, बसला असताना सही घेतली काय? काहीही सुरू आहे. आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये. हा आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची 5-5 वर्ष जात आहेत. मी नेहमी सांगत आलो, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये. या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या, या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय, तुम्ही स्वप्न पाहतात. आणि त्या स्वप्नांची जर राखरांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील, काय उपयोग आहे निवडणुकांना? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.